माळेगाव कारखान्याच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती आलेला आहे। अजितदादांचं पॅनल 16 आणि चंद्रराव तावरेंच्या गटाला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे। दुसऱ्या फेरीतील काही मतांची मोजणी अद्यापही बाकी आहे। 22 तासांपासून इथं मतमोजणी सुरू आहे। अजितदादाच माळेगावचे चेअरमन होणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होती। अद्याप देखील मतमोजणी सुरूच आहे। आता तब्बल या मतमोजणीला 22 तास झालेले आहेत। आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित झाला असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेले आहेत। विशेष म्हणजे पहिली फेरी पहाटे 4:30 वाजता संपलेली आहे। मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर बऱ्यापैकी अजित पवार गटाची म्हणजेच निळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण 20 उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत, तर तावरे गटाचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी आपल्यासोबत आहेत। जावेद, गेल्या 22 तासांपासून मतमोजणी सुरू आहे, मात्र अजित पवारच या कारखान्याचे चेअरमन होतील हे जवळपास आता निश्चित झालेले आहे। कधीपर्यंत संपूर्ण निकाल येतील? तर जवळपास 12 वाजता जो आहे तो निकाल पुढे येणार आहे आणि अगोदर जे आहे ते 22 तास उलटून गेले तरी पहाटे 4:30 ला पहिली फेरी जी आहे ती निकालाच्या हाती लागलेली आणि त्यामध्ये एकूण अजित पवार वगळता म्हणजे अजित पवार ब वर्गातून प्रथमतः विजयी झाल्यानंतर 20 संचालकांपैकी जे आहेत ते 16 जागी अजित पवारांचं जे संचालक पदाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर दिसत आहेत आणि केवळ तावरे गटाचे 4च ठिकाणी जे आहेत ते उमेदवार आघाडीवर दिसत आहेत। आता दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झालेली आहे आणि त्याचे निकाल हाती आल्यानंतर दिसणार आहे। मात्र संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या कारखान्यावरती वर्चस्व राहील असं दिसून येत आहे, कारण ही जी लढत आहे ती अटीतटीची करण्यात आली। यामध्ये चौरंगी लढत झाली। शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शेतकरी कष्टकरी पक्ष असेल, सहकार बचाव पॅनल असेल, अशा 4 पॅनलमध्ये हा जो होती ती लढत झाली होती। यामध्ये अजित पवारांनी अचानकपणे मीच या कारखान्याचा चेअरमन होणार आहे असं सांगितल्यानंतर ही निवडणूक जी आहे ती अत्यंत चुरशीची झाली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते या निवडणुकीकडे लागलं होतं आणि त्यात अजित पवार कुठेतरी आता यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे। कारण त्यांचे जे आहे ते 20 संचालकांपैकी 16 संचालक जे आहेत ते आता आघाडीवर आहेत आणि अंतिम निकाल जो आहे तो 12च्या नंतर आपल्या हातात येणार आहे। नक्कीच जावेद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।